सर्वांना कळकळीची विनंती आहे, व्हिडिओ संपूर्ण पहा, म्हणजेच ही कशाची विनंती आहे तुमच्या लक्षात येईल। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। येणारे नवरात्र आपण सेवा कोणती करायची? सगळ्यात म्हणण्याच्या अगोदर आपल्याला नवरंग कोणते, साडी कोणत्या रंगाची, हा प्रश्न फक्त बंधू भगिनींना पडलेला असतो, भगिनींना पडलेला असतो। तर ही सेवा आहे का? ही सेवा तथ्य आहे का? किंवा ही आपल्या देवीच्या गणतीत येते का? तर समजून घ्या, कोणाची पाहुणा दुखवायची यातून कुठलाही मार्फत नाही आहे। जर कोणाला वाईट वाटत असले तर मी प्रथमतः सॉरी म्हणते। बघा, सगळ्यात मोठी सेवा काय असते? नवरात्रीचे नवरंग म्हणजे सेवा नव्हे। मलाही आवड आहे, परंतु मी एक मनाला आनंद मिळण्यासाठी नसते। ही देवीची सेवा म्हणून नाही आहे किंवा कुठला सेवेचा भाग म्हणून नाही। आध्यात्मिकदृष्ट्या, पारंपरिकदृष्ट्या जी काही हिंदू धर्मातून जे काही शास्त्रानुसार, गरुड पुराणानुसार सांगितलेले जे काही आपण सणवार असतो, व्रतवैकल्प असतो, तो कशाला प्राधान्य देतो हे महत्त्व लक्षात आलं पाहिजे। नि साड्या मार्केटिंग झालं, परंतु ह्या व्हिडिओत काय महत्त्वाचं आहे हे तुम्ही जाणून घ्या। कोणीही नवरात्र उत्सवात साड्याचा रंग विचारत नाही असं आहे का? बघा, झाले का? तर पहिलाच मी आधी म्हटलं व्हिडिओच्या सुरुवातीला की नवरात्र म्हटलं की कोणत्या नवरंगाच्या साड्या आहेत, हा सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो। बघा, साड्या आणि नवरात्र याचा परस्पराशी काहीही संबंध नाही। हा सगळा व्यावसायिक फंडा आहे, कारण भगवती जगदंबेने युद्ध केले होते, सर्वांग रक्ताने माखलेले होते तिचे शरीर, त्यामुळे शक्तीची उपासना या नवरात्रीत केली जाते। त्यामुळे शुद्ध, सात्विक आणि पूर्ण कपडे घाला। घरातील मुलींना आवर्जून या गोष्टी सांगा। वेळ वाईट आहे, साड्यांच्या पेक्षा स्वतःचं रक्षण कसं करता येईल हे महत्त्वाचं आहे। आपल्या हिंदू धर्मात जे षडयंत्र सुरू आहे याला स्वतः आपल्या घरापासून आवर घाला। हीच खरी नवरात्र, बाकी सगळे आपण सुज्ञ आहोतच। सांगण्याचा हेतू काय आहे? नवरात्र केवळ 9 रंगांचा, 9 साड्यांचा, 9 बांधिलकीचीच गोष्ट नाही आहे। साड्या आपल्या प्रेमापोटी, आपल्या उत्साहापोटी, आपल्या मनाला आनंद मिळतो म्हणून नेसतो। अदरवाईज आपल्या हिंदू धर्मात जे काही गरुड पुराणानुसार असेल, हिंदू शास्त्रानुसार असेल, धार्मिक पद्धतीने असेल किंवा दिंडोरीपर्यंत सेवा मार्गातून परमपूज्य गुरु माऊलींनी काही गोष्टी सांगितल्या असतील त्या आवर्जून करा। ज्या गोष्टी नको आहेत त्या नका करू। काही गोष्टीला आपण खत पाणी घालत असतो आणि वाईट मार्गच लुबाडत असतो। चांगली गोष्ट पटकन कोणाच्या लक्षात येत नाही, भले मी का असना तेच गोष्ट होते। परंतु सांगण्याचा हेतू काय आहे? आपण फक्त आपल्या सेवेकडे लक्ष द्या। आपल्या गोष्टी काही असतात हिंदू धर्मातून, त्यातून तथ्य करा। नवरंग मागे ठेवा। महत्त्वाचं आपल्या आजूबाजूला आपल्याला कोणत्या परिस्थितीतून जायला लागते, कोणती परिस्थिती आहे याचा विचार करा। नवरंगाच्या साडी खरेदी करण्यापेक्षा काही अनाथ आश्रमात बघा, त्या गोष्टी दान करा। जिथे गरज आहे तिथे तुम्ही दान द्या। प्रचंड प्रत्येकाचे कपाट भरलेले असते साड्यांनी, तरी आवड असते साडी घेण्याची, पण काही वेळेला जर ही गोष्ट टाळली आणि एखाद्याची गरज काढली तर निश्चितच देवीच काय, स्वामी समर्थसुद्धा हाकेला धावून येतील। आपल्याला कधीच कपड्याची कमतरता भासणार नाही। एखादं उघडं अंग असतं बघा, उघड्यावर झोपणारी लोकं असतात, मुलं असतात लहान। आता थंडीचा महिना येत आहे, त्या मुलांना स्वेटर द्या, त्या मुलांना कपडे द्या त्या खर्चाचे। हीच नवरात्री, हीच नवदेवींची सेवा आणि हीच आपली विधी उत्तर। बाकी सेवा आपल्या हातून होतेच। धार्मिक परंपरानुसारच आपण चालत आलेलो घटक स्थापना, घट बसवणे, घटाच्या जे विधी उत्तर सणवार असते ते करणे म्हणा, रोजच्या रोज त्या माळा घालणे देवीच्या, काही पठण करणे, काही पाठ करणे, काही वाचन करणे, हे आपले चालूच असते। त्यामुळे ही सेवा महत्त्वाची तितकीच ती सेवा महत्त्वाची। असो, तुम्हाला काही गोष्टी जर पटल्या असतील तर निश्चितच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंटद्वारे सांगा आणि श्री स्वामी समर्थ म्हणायला विसरू नका। नवरात्री आहे, आई भवानीचा उदो उदो।